छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न पडतोय आणि त्याचं उत्तरच घेण्यासाठी माझ्यासोबत राजेंद्र दंड आहेत जे उपमहापौर झाले. तुमची जेव्हा रॅली निघाली तेव्हा कार्यकर्त्यांनी शिरसाट्यांच्या गाडीसमोर जल्लोष केला, होर्डिंग लावले आणि पुन्हा एकदा शिवसेनेत दोन गट आहेत अशी चर्चा सुरू झाली. नाही नाही, शिवसेनेमध्ये जर दोन गट असते तर त्या दिवशी शिरसाट साहेब तिथे आले नसते. कार्यकर्त्यांचा जल्लोष का होता? कार्यकर्त्याला आनंद झालेला होता, जल्लोष होता आणि ती एक आनंद साजरा करण्याची एक पद्धत आहे. आणि कार्यकर्ते शिरसाट साहेबांना निमंत्रित करत होते की आपण या गुलाल आम्हाला तुम्हाला लावायचा आहे. आणि त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत गुलालामध्ये नावून निघाला. शिवसेनेमध्ये दोन गट असायचे बिलकुल कारण नाहीये, परंतु मधल्या काळामध्ये जेव्हा उपमहापौर पदाची निवडणूक आणि माझं नाव जाहीर झालं होतं तेव्हा पालकमंत्री साहेबांनी थोडासा विरोध माझ्या नावाला दर्शवला होता आणि त्यांनी त्यांच्या मुलीचा फॉर्म भरण्याची तयारी त्या ठिकाणी केली होती. परंतु पक्षाचा व्हीप आल्यानंतर ती प्रक्रिया थांबली आणि मला उपमहापौर पदाची संधी या ठिकाणी मिळाली. त्याच्यामुळे कार्यकर्त्यामध्ये थोडा उत्साह आणि जल्लोष होता. बाकी दोन गट असण्याचं कारण नाही, इथं एकच गट आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा गट आणि त्या गटाचं नाव शिवसेना आहे. तुम्हाला जो विरोध होता शिरसाटांचा तर तो त्यांच्या मुलीला उपमहापौर करण्यासाठी होता. त्यांचा विरोध कशामुळे होतो त्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. परंतु मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझं नाव फायनल केल्यानंतर नंदकुमार घोडेले यांनी फॉर्म घेऊन जाऊन उमेदवारी अर्ज हर्षदाताई शिरसाट यांचा भरला होता आणि ते तो अर्ज भरण्यासाठी महापालिकेत येत होते, परंतु व्हीप निघाल्यामुळे ते लोक आले नाही. अशा प्रकारची माहिती मला या ठिकाणी मिळालेली आहे. आता विषय गटनेतेपदाचा आहे. 18 तारखेपर्यंत गटनेता निवडायचा आहे. शिरसाट यांनी त्र्यंबक तुपे यांचं नाव समोर आणलेलं आहे आणि त्यांच्या बाजूने काही तुमचे नगरसेवक देखील आहे. तुमची काय माहिती? नाही नाही, नगरसेवक वगैरे असे कोणाच्या बाजूने जाण्याचा प्रश्नच येत नाही. आदेश हा फक्त आणि फक्त माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा मानला जाईल. नाव ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेब ज्याचं नाव देतील त्याचं नाव या ठिकाणी फायनल करण्यात येईल. अजून गट देता या विषयावर चर्चा झालेली नाही. काही गैरसमजुतीमुळे ते नाव समोर आलेलं आहे, परंतु असं काही चर्चा झाली नाही. नगरसेवकामध्ये कोणते गट नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेब जे नाव फायनल करतील, जे आदेश देतील त्या आदेशानुसार पुढील काम या ठिकाणी होईल. बरं, म्हणजे त्र्यंबक तुपे यांचं नाव अजून गटनेतेपदी अधिकृत झालेलं नाही झालेलं नाही. हे गटच आमचा रजिस्टर नाही. गट आमचा रजिस्टर 2 दिवसामध्ये या ठिकाणी होईल. त्याच्यामध्ये अजून काही राजकीय समीकरण आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि निश्चित गट स्थापन झाल्यानंतर किंवा गट स्थापन करताना एकनाथ शिंदे साहेब आम्हाला जे नाव तिकडून सांगतील त्या नावावर शिक्कामोर्तब 100% आम्ही करू. संजय शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे आणि निश्चितच माझं जिल्हा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की एकनाथ शिंदे साहेब जो आदेश या ठिकाणी देतील त्या आदेशाचं पालन तंतोतंतपणे झालं पाहिजे. शिरसाट यांनी माध्यमांना बोलताना असं सांगितलं की एकनाथ शिंदेंनी त्र्यंबक तुपे यांचं नाव सांगितलंय. तुम्हाला कसं जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्यापर्यंत नाही, त्यांना सांगितलं असेल तर मला अजून त्याच्याबद्दल कल्पना नाही, परंतु पक्षाची जी काही सिस्टीम असते त्या सिस्टीमनुसार जिल्हा प्रमुखाला आदेश येत असतो आणि निश्चित तो आदेश 1-2 दिवसामध्ये माझ्याकडे येईल आणि त्यानुसार मी निश्चित कारवाई करेल. कारण जिल्हा प्रमुख म्हणून माझीच जबाबदारी या ठिकाणी मोठी आहे आणि ती जबाबदारी या ठिकाणी मी पार पाडेल. शेवटचा प्रश्न, हर्षदा शिरसाट यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात आल्याची तुम्ही म्हणताय माहिती मिळाली होती. मग सुरुवातीला जो सगळा विरोध सुरू होता शिरसाटांचा तो याच कारणासाठी होता? मी सांगितलं ना, त्यांचा विरोध त्यांनी का केला याचं उत्तर ते चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. परंतु जी माहिती मला मिळाली त्यानुसार त्यांना हर्षदाताईचा फॉर्म भरायचा होता आणि त्यांची इच्छा होती त्यांना उपमहापौर करण्याची. ही आधीपासून होती? आधीपासून होती. मुलांची पण इच्छा होती. वाढदिवसाला मोठे मोठे बॅनर लावले होते भावी महापौर म्हणून. आणि इच्छा असली पाहिजे प्रत्येकाची, राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी काहीतरी समोर ध्येय ठेवलं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असली पाहिजे, परंतु पक्षाचा एकदा आदेश आला तर त्या आदेशाचं पालन केलं पाहिजे असं मानणारा मी आहे. कारण मी ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचे सर्व माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहे आणि शिवसेना ही पहिल्यापासून आदेशावर चालणारा पक्ष. हा वाद कोणी संपवायला पाहिजे? आता वाद आहेच नाही. आता जिथं जिथं अशा थोड्या मोठ्या गोष्टी तिथं वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. आमचं मत जरी वेगळं असलं तरी मन आमचं एकत्र आहे आणि त्याचं नाव शिवसेना आहे. एकनिष्ठ कार्यकर्त्यांची हे असे शब्द असतात. ज्या पद्धतीने आपण बघतो की शिवसेनेमध्ये सुरुवातीपासून शिरसाट यांच्या विरुद्ध जंजाळाचा सामना पाहायला मिळत होता
आणि आता या उपमहापौर निवडणुकीत देखील शिरसाट यांच्या मुलीला उपमहापौर व्हायचं होतं, तसे प्रयत्न देखील झाले असं जंजाळ यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता हा वाद कुठपर्यंत जातो आणि यावर आता काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं. राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.